जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। परमपूज्य सद्गुरू श्री रविशंकरजी यांच्या 61व्या जन्मोत्सवानिमित्त आज 6 मे पासून तर 13 मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आज शुभारंभाच्या संध्येला राम मंदिरापासून प्रभू रामचंद्राच्या पालखीची सवाद्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली। आजपासून रात्री 7 ते 10 पर्यंत भव्य सत्संग आणि काव्य संगीत रजनी 13 मे पर्यंत सुरू राहणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती जवळच्या भव्य प्रांगणात आज पहिल्या दिवशी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज या सोहळ्याचे उद्घाटन संपन्न झाले। नमस्कार, आपण पाहता JBN महाराष्ट्र जामनेर। आपण जामनेर शहरातील जागीरदारा वाडा जुने राम मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू श्री रविशंकर यांच्या 61व्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांची पालखी सुद्धा या ठिकाणी काढण्यात येत आहे। आपण बघू शकतो की ढोल ताशांच्या गजरामध्ये या पालखीची मिरवणूक आज जामनेर शहरामध्ये होत आहे। पूर्वीपासून आपल्या रामाची पालखीची पूजा करायची आपली पद्धत आहे आणि त्याच्याप्रमाणे आज आम्ही पूजा केलेली आहे। आता इथे रामचरित्राचा मोठा कार्यक्रम होणार आहे, त्याकरता आज इथून ही पालखीची उत्सव निघणार आहे आणि पालखी निघणार आहे इथून। कॅमेरामन विकास इंगळे सह मी जय इंगळे, JBN महाराष्ट्र जामनेर।
कृपा सिंधु सुंदरा सबदाई गणपति जगवंदनाई गणपति जगवंदनाई महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जामनेर तालुक्यातील भराडी गावातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। भराडी गावात भरवस्तीमध्ये विद्युत वितरण डीपी उघड्या स्वरूपात असून यातील विद्युत तारा सुद्धा लहान मुले सुद्धा हात लावतील इतक्या खाली लोंबकळत आहेत। MECB विभागाने भराडी गावातील ही भरवस्तीमधील विद्युत डीपी येथून त्वरित स्थलांतरित करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।